आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नाही तसं काही काम नव्हतं, तुला आणि काकूंना जस्ट भेटायला आलो होतो. खरं आराम मी आलोच. हाय थांब. शर्वरीकडे जायचं म्हणून आलास ना? चल जाऊया आपण. अरे पण हे बघ, आता पण बिन काय मध्ये घालायचं नाही. हा समज ध्यानात आलंय माझ्या. आई आशीर्वाद दे, यांचं समज मार्गी लावून येत. ब्रो थँक्यू. खरंच एवढं मोठं काम. असलं काय बी बोलू नकोस. हा असं येड्याने वागू नकोस. हा चल. अरे पोरांनो, एकटं एकटं जात आहे, म्या बी येऊ का? नाही म्हणजे तुम्हाच नाही चालल ना? डॅड तुम्ही? वय आजवर लय मनमानी केली आम्ही. आता तुझा बाप म्हणून मला बदलाय पाहिजे. तुझ्या सुखदुःखात तुझ्या पाठीशी उभं राहाय पाहिजे. लय भारी काका. आता अश्विनला भ्यायची काय बी गरज नाही बघ. समज छान होणार, चांगलाच कौल मिळाला आहे. आता काळजीचं काय बी कारण नाही. आणि पुढच्याच आठवड्यात आपण ह्या दोघांचं लगीन बी लावून देऊ. काय चला, आता चांगल्या कामाला वेळ नको घालवूया. हा चला. अगं काय करतेस काय? म्हणजे मी विसरले काय? मी काल तुला म्हणाले होते आपण महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊ म्हणून. सॉरी सॉरी. आपण देवळात जाऊयात आणि महाद्वाराला फेरी मारून येऊयात आणि मग रंकाळ्यालाही जाऊयात. हा मस्त. आता काय माझ्याकडे वेळच वेळ आहे. दुसरं कुठलंही काम मिळेपर्यंत फ्रीच आहे मी. जाऊयात आपण. जा पटकन सांगून ये मामाला. जा 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 पळ पळ. आवरते मी. जा. हे सगळं मला दाखवण्यासाठी करतेस ना शरू, की तू खूप आनंदी आहेस, सगळं विसरली आहेस. पण अगं असं नाहीये. मला माहितीये तुझं मन तुझ्यापेक्षा जास्त ओळखते मी. बाबा कसं बाहेर काढूयात ना शरूला, तूच बोल दे. एवढंच समज होऊन बी तुम्ही इथं का आलात? अक्षरा, हे बघ, जे काय झालं ना त्याबद्दल मी तुझी माफी मागतो. अगं ते समज ना काकीच्या हेकेकृपणामुळे झालं बघ. तू समजा विसरून जा की. येस अक्षरा, हे बघ, जे काय झालं ना ते सगळं विसरून जा. अँड मी प्रॉमिस करतो तुला, शरूच्या आयुष्यामध्ये पुन्हा असं काहीच होणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर. कसा विश्वास ठेवायचा हो? नाही नाही,
एक वेळ तुमच्यावर ठेवता येईल, पण तुमची आई, त्यांचा विश्वास धरता येईल का? शरू, शरू, तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? अगं बघ, काय इतकं प्रेम करतेस माझ्यावर? सांग ना. रात्रभर झोपली नाहीयेस ना? तुझे डोळे सांगतायत. तुझे हे डोळे आहेत ना, खूप काही सांगतात. हा, आणि खोटं नाही बोलत कधी. शरू, आठव ना, आपण कसं एकमेकांच्या प्रेमात पडलो, कसं एकमेकांमध्ये गुंतलो, एवढे छान मुमेंट्स एन्जॉय केलेत आपण. हे सगळं खोटं होतं का? अक्षरा, प्लीज. अक्षरा, हे बघ, हवं तर मी तुझं पायी. काका काय करताय? ही दुखणी तुला नाही कळायची. अगं, तुझं पाय धरायची बी तयारी आहे ग माझी, पर कमरेला दर निघत नाही ग. अगं, पोराकडे बघून तरी त्याला माफ कर. अहो, तर दुर्गाच्या वतीनं मी तुझी माफी मागतो, पण आता तू आणि काय मनात ठेवू नकस. हे बघ अक्षरा, आम्ही समधी बळजोरी करतो आहे असं मनात बी आणू नकोस. मला माहित आहे शर्वरी तुझ्या शब्दाबाहेर नाही. आता तू फक्त तुझा निर्णय सांग. मला या सगळ्यात काहीच बोलायचं नाहीये. शरूचा जो काही निर्णय असेल तो अंतिम असेल. शर्वरी, अगं शरू, डॅड, एक मिनिट. तुम्ही शरूचा निर्णय ऐकलात, आता माझाही ऐका. ज्या घरातल्या माणसांमुळे माझ्या शरूच्या डोळ्यात पाणी आलंय, त्या घरातल्या माणसांशी मी नातं जोडतीये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. त्या घराच्या आणि त्या माणसांच्या सावलीलाही मला उभं राहायचं नाहीये. अक्षरा, अगं मला प्लीज कोणी समजवण्याचा प्रयत्न करू नका. मी खूप विचार करून हा निर्णय घेतलाय आणि त्यात बदल होणार नाही.
पण अगं असंच आयुष्य काढण्यापेक्षा आपण मानाने जगू ना. हो आवरा की पटपट. नाही ना, थांब ना जरा, शोधतोय ना, दम खा ना जरा. हो आता जर दम खाल्ला ना तर हितच दम निघाला आपला. आवरा की पटापटा. या वसुंधरानं काय फाईल माझ्यासाठी पुजून नाही ठेवल्या हळदी कुंकू लावून. ये बाबा आणि घेऊन जा म्हणून. चला, थांब की. बाजूला. येड्या गबाळ्याचं काम नाही ते. बायकांनी ठेवलेल्या वस्तू बायकाच ती बरोबर गावत्यात. आता बघा मला फाईल कशी गावते ते. हा तुम्ही दरवाजावर लक्ष ठेवा तोपर्यंत. मग यादी नाही करते. जा ना आता. हा वहिनीला बरं वाटतंय आता, गोळ्या दिल्यात तिला. हा काही लागलं तर कळवते तुम्हाला. बरं ठेव. उर्वशी, आता ही वया इथे कशाला यायला लागली? ताई, हे ताई, अगं उठ की ग तू, उठ की. तुला असं निश्चित पडलेलं कधीच बघितलं नाही ग. असं बघायची सवय नाही मला. जीवले कासावीस होतोय बघ माझा. हा काय बी सुधारणा झालंय, कुठंच लक्ष लागत नाही माझं. उठ की ग ताई, उठ की, उठ की. अहो किती त्रास करून घेशीला. होतील त्या बऱ्या. औषध पाणी सुरू आहे ना व. हा मग बाई निर्मला ताई तुम्ही हाय वय. अहो आता तुम्हीच यासनी समजून सांगा. लई त्रास करून घेतायत बघा. बहिणीच्या आजारपणाचं लई टेन्शन घेतलंय बघा यांनी. तुम्हीच समजावा. वहिनीला औषधं दिलेत ना म्हणून ग्लानीत आहेत. आणि तू कशा पायी काळजी करतोयस? मी आहे ना वहिनीची काळजी घ्यायला. अहो तुम्ही सगळी घेताय हो तिची काळजी, पण मला बी असणारच की तिची काळजी. तिच्याशिवाय मला कोण आहे मायेनं डोक्यावर हात ठेवणारे? काळजी वाटणारच की. ताई, ए ताई, अगं उठ की. अहो किती त्रास करून घेताय. त्याने काय उपयोग होणार आहे का? चला बरं विश्रांती घ्या जरा. चला ताई, आराम कर. काळजी घ्या. वय काय हो काय झालं? यो बी डाव फसला. मी बरा फसू देईन. म्हणजे उर्वशी म्हणतात मला. उर्वशी खचाक भारी नव. एकदम भारी.
या मॉमने ना सगळ्या प्लॅनचा बट्ट्याबोळ केलाय. काय गरज होती तिला एवढी हायपर व्हायची? अरे आमच्या आडग्या टाळक्यात काय शिरतच नाही बघ. पण तू शांत राहा बाळा. हं? अरे निघल की काहीतरी मार्ग. आजचा दिवस जाईल निघून, उद्या होईल आपल्या मनासारखं. हं? अजून विचार करू काय, तुला काय टेन्शन घेऊ. मार्ग तर निघायलाच हवा, तेही वसुंधरा काकू शुद्धीवर यायच्या आधी. आई हे बघ, अक्षरानं समध्या पाहिले दिले आई. तिनं आपल्यासोबतची समधी नाती तोडली आहेत ग. तिला आता कसलंच नातं नको आहे बघ. ना प्रेमाचं, ना आपुलकीचं, आणि आता व्यवहाराचं पण. आई म्या लई समजवण्याचा प्रयत्न केला बघ, तर नाही समजवू शकलो म्या. हरलो म्या. मॅच कुठेतरी कमी पडलो असणार आहे बघ. माझं प्रेम कुठेतरी कमी पडलं असणार आहे. लोक बरोबर म्हणते, मला आयुष्यात आहे ना एक बी गोष्ट जमली नाही. ना अभ्यास करा, ना आपला व्यवसाय सांभाळ, ना तुला सांभाळता आलं, ना माझं प्रेम टिकवता आलं. आणि आता तुझी अशी अवस्था आहे तर मी घर पण जाऊ शकत नाही आहे. मैं कुछ का भी ठरलो आई. मैं कुछ का भी ठरलो. मला आयुष्यात एक बी गोष्ट जमली नाही बघ. आई, तू माझी झोपली आहेस तर मला काही बी सुचत नाही. एक गोष्ट निस्तारायला गेलो तर दुसरं अंगावर येत. कसं निभावू हे समज. अगं उठकी, डोळं उघडकी, उघडकी डोळा. रड रड आता. तुझं रडायचे दिस हाई. तुला असं रडताना बघून मला लई उकड्या फुटल्या. आता का एकदा शेवटचा कॉल आला की मग संपलं.
तुझं हसणं रडणं समजा इसरशील. बसून बोलू म्हटलं. आमच्याकडे तेवढा येळ नाही. मुद्द्याचं बोला, नाही तर चाललो आम्ही. अहो बसा की. मुद्दा प्रतापराव, अहो तुम्ही काय मी काय आपल्या दोघांचं पण सफार एकच आहे. या घरावर या धंद्यावर संपूर्ण मालकी हक्क आपला. पण हे सपान झालंय का साकार? झालंय का? कसं होणार? आपण काय बी करायला गेले की आपल्या हातामध्ये काय असते तो पाटणं. पण आता ही सपान साकार होणार. अहो हे सगळं आपल्या दोघांच्या मालकीचं अर्धा अर्ध वाटप होऊन आपल्या मालकीचं होणार अशी सुवर्ण संधी चालून आली हो. ही वसुंधरा सूर्यवंशी झोपल्या का नाही? उठत नसती. चॅक का काय झालं? असं डोळं वाटावरून का माझ्याकडे बघायला लागलाय? हा ते तीर्थस्वरूप ताई म्हणीन असं वाटलं का तुम्हाला? पण वसुंधराच तिचा काळ संपला हो, संपला. तिच्यानंतर हे सगळा कारभार कुणाच्या खांद्यावर जाणार? सुंदरच्या, आहे का नाही? पण त्या सुंदरला त्या अक्षरानं असं मधीच सोडून दिल्यामुळे त्याचा असा बाफळा झालाय. त्यामुळं त्या बोंगाड्यामुळं आपल्याला ही सगळं रान मोकळं मिळालंय. कळते का तुम्हाला? आता फक्त काय करायचंय, त्या बोंगाड्याला कुठल्या तरी ना अशा गोळ्यात घ्यायचंय, गोठ्यात अडकवायचंय. म्हणजे कसं तांदळातनं खडा काढतात का नाही, असं त्याला अलगत उचलायचा, फेकून द्यायचा. मग हे सगळं आपलेच. हा थांबा थांबा. बघा तुमचे पैसे घ्या घ्या, लाजू नका, बिंदास घ्या घ्या घ्या. थांबा. घ्या का? हे तुमचं, हे माझं, दोघांचं समसमान, अर्धा अर्ध. हा एवढे पैसे? हो एवढं पैसे कसं काय जमवलं तुम्ही? हो तेच तर मी तुम्हाला सांगालोय ना. आपल्या ताब्यातल्या जमिनीचं काही तुकडं ऐकून ही लक्ष्मी मी घरला घेऊन आलोय. अहो हे सगळं करायला मी काय काय कोठानं केल्यात, किती खटाटोप केल्यात, काय सांगू तुम्हाला. अहो ती लोक आता आहे का नाही, आपल्याला काय करायचंय, ह्या येड्या बोंगाड्याला ह्या सगळ्यामध्ये अडकवायचं, म्हणजे विषय संपला. आता इथं आपलंच राज्य असणार आहे. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही काय बी करायला ना आम्ही पटवून घेऊ? वहिनी साहेब आजारी असताना आम्ही असे धंदे करू असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एकदम बरोबर आहात. अहो ठाऊ होतं मला, पण एकदा शब्द दिला म्हणजे दिला, माघार घ्यायची नाही. बर आता उद्याच्या सगळ्या कामगिरीच्या मागे लागू का? लागू ना? तुम्ही कवावी बोलो हो, आम्ही आहोत तुमच्या बरोबर. येतो प्रतापराव. हो वाट्याचा हिस्सा तर घेऊन जा की. तुम्ही पण ना ऐकतच नाही तुम्ही तर. बैमानीचा सौदा पण इमानदारीत करतो आपण.
गळा पेटवून दे की. आता हे समज फार ठीक आहे. सांभाळून. आपलं चांगलंच जमतंय बघा. थांबा थांबा. काय हो पोरं मिळेना बापाला आणि दूध पाचतो सापाला. यो परताप बी सापाची अवलाद आहे आणि तुमचा त्याच्यावर एवढा विश्वास. कोण म्हटलं माझा त्याच्यावर विश्वास आहे? मला चांगलंच माहित आहे तो वास्तनेतला साप आहे ती. पण मी पण मुद्दामून त्याला दूध पाजायला लागलोय. सापाला किती बी दूध पाजलं का नाही उर्वशी, तो पुढे जाऊन विषच वाकणार. मला हेच विष हवंय. ते सुंदर आणि वसुंधराला कायमचं संपवायला हेच विष कामी येणार आहे. आणि एकदा का यांचा खेळ संपला का नाही, या सापाचं मुंडकं कसं चेचायचं हे मला चांगलंच माहित आहे. जाग्यावर भिंगरी चेक. अगं अक्षरा, असं काय बी बोलू नकोस ना. अगं कोणी बी आता मध्ये येणार नाही. समधे तयार आहेत. आणि हे बघ, मला खात्री आहे एकदा का आपलं लगीन झालं की नाही की तू समध्यांची मनं जिंकशील. तुझ्या प्रेमानं समध घर बांधून ठेवशील. अक्षरा, नको ना घाट्ट करूस. हे घ्या, ह्या सगळ्या कामाच्या फाईल्स आहेत. घ्या. ह्या सगळ्या फाईल्स मी काम करण्यासाठी घरी घेऊन आले होते. पण आता या फाईल्स काय किंवा कुठलेही काम काय, मी कुठल्याच कारणासाठी त्या घरात पाऊल टाकणार नाहीये. तू आता का आलीयस वगैरे विचारू नकोस, कारण जेव्हा जेव्हा तू चुकीचं पाऊल उचलशील ना, तेव्हा तेव्हा मी तुला जाब विचारायला येणार. काय चुकीचं वागले मी? अगं खूप मोठी चूक केलीस तू, आणि हे तुलाही माहितीये. हो, पण आता दुर्दैव हेच आहे की तू ती कबूल करणार नाहीस. उगाच काही बोलू नकोस तू. उगाच काही बोलत नाहीये मी. वसुंधरा मॅडमना तू वचन दिलं होतंस ना, काहीही झालं तरी ते घर सोडणार नाहीस म्हणून. सुंदरची कायम काळजी घेशील. मग काय झालं त्याचं? हे सगळं खरं जरी असलं तरी तिथे आम्ही काय सहन केलं पाहिलंच ना तू. काय दोष होता आमचा? दोष तर जसा वसुंधरा मॅडम आणि सुंदरचाही नव्हता ना. पण त्यांना आता काय सहन करावं लागतंय याचा विचार केलायस? पण तिथे जे काही घडलं ते माझ्या हातात नव्हतंच. म्हणजे उद्या त्या दोघांचं काही बरं वाईट झालं तरी तू असंच गप्प बसशील? तुला काहीच फरक पडणार नाही. तू तुझंच दुःख कुरवाळत बसशील. इतकी स्वार्थी आहेस तू. अगं, ज्या घराशी तुझा काहीही संबंध नव्हता त्या घराने तुला आधार दिला, इतकं जपलं, विश्वास दिला, प्रेम दिलं, हे सगळं विसरलीस? म्हणजे हे सगळं तू फक्त नोकरी म्हणून करत होतीस तर त्या पलीकडे तुझ्या मनात काहीच नव्हतं? हं? नाही, मी असा विचार नाही केला पाहिजे. असं काही नाही होणार. असं काही नाही होणार.
कसं काय विसरले मी? सॉरी मामा. कुठल्या विचारात आहेस? काय झालंय बाळा? समज ठीक आहे ना व? अरे काही नाही, सगळं ठीक आहे. तू 10 मिनिटं थांब, मी पटकन नाश्ता बनवून घेऊन येते. हा अगं तेच सांगायला तू. मी जरा शाहूपुरी पेठेत जाऊन येतो. पैसे यायचे एकाकडनं. तो माणूस कुठे गेला तर उगा ह्याला पाठवायचा माझा. तू नाश्ता बनव. हा मामा, तू बाजारात जातोस ना, कोथिंबीर आणि नारळ पण घेऊन येशील का? आणतो की, त्यात काय एवढं. अक्षरा, एक विचारू ग? अरे असं काय मामा, विचार ना. काय नाही ग, मला जरा शरूची लय काळजी वाटायला लागली. समजा लय जिवारी लावून घेतले पोरीनं. हो रे मामा, मला कळतंय, पण आपण काय करू शकतो? मी काय म्हणतो, शरूला मी माझ्या बरोबर बाजारात घेऊन जाऊ का? म्हणजे मोकळ्या वातावरणात तिला जरा बरं वाटेल ग. अरे हे काय विचारणं झालं? ती येत असेल तर जा की घेऊन, मला पण आवडेल. चालते, आलोच मी. टिटवीचा आवाज. मॅडमना काही त्रास होत नसेल ना? सुखरूप असतील ना त्या? की छोट्या मालकांवर काही संकट? मला बघायलाच हवं. काय करू? फोन करावा तरी नको वाटतंय. नाही, मला फोन करायलाच हवा. बघा, कबूल केलं नव्हे ना एकदाच. हा, आणखी काय पुरावा पाहिजे तुम्हाला? अहो, आम्हाला तर गळ्याला फास लावून ठेवल्यावर केलं यानं. आता यावर काय मार्ग आहे ते तुम्हीच सांगा. सांगा लवकर, सांगा. बोला की. वा उर्वशी, कसला भारी फासा पडलाय. राजा भिडला राणीला आणि प्रधान गेला दावणीला. चांगलंच ताणलंय आता. उर्वशी, आता घे एंट्री तू. अरे थांबा. अरे येळ काय, काळ काय, काय हाय का नाही? आल्यापासून बघते वात आणलाय नुसतं तुम्ही. अरे जरा आमची परिस्थिती पण समजून घ्या की. आमच्या घरातली कर्तबगार स्त्री अंथरुणावर खिळून आहे आणि निर्णय घेणाऱ्या त्याच आहेत. त्या बऱ्या होतील तेव्हा बघू पुढं काय आणि कसा निर्णय घ्यायचा ते. आता समजे तुम्ही घरला जावा. या असली सातूर मातूर कारण आम्हाला सांगू नका. आम्हाला आताच्या आता तोडगा पाहिजे. सांगते ना ते मुकाट्यानं ऐका. आणि ऐकायचं नसेल ना तो पोलिसात नेऊन अडकवेन, लक्षात ठेवा. हो बाई, त्या पोलिसाचा भ्या आम्हाला नका दाखवू. आम्हीच बोलवतो त्या पोलिसांनी आणि सांगतो आमची कशी फसवणूक केली ती. मी हात जोडते तुमच्या मोर, पर पोलीस बिलीस काय बी नको. अहो, वहिनीला ह्यो धक्का सहन व्हायचा नाही. तुम्ही जरा दम धरा. वहिनी बरी झाली ना का मार्ग काढल यातनं. हा, वय वय, आई बरी झाली की नाही की ती ह्यातनं नक्की मार्ग काढेल बघा. पण आता तिला टेन्शन द्यायला नको. मी तुमची माफी मागतो. जरा येळ द्या की. आम्ही तुमचं ना काय बी नुकसान होऊ देणार नाही. विश्वास ठेवा आमच्यावर.
आता याला आईची काळजी वाटायला लागली. મને येळ द्या. होकार दिला होता तेव्हा विचार केला नव्हता सोय. तेव्हा कुठं अक्कल शेण खायला गेली ती. मग काय तर ना डोसकं चालतंय ना धड बोलता येते. पर घरातल्या मोठ्या लोकांचा विचार घ्यावा, सल्ला घ्यावा, पर नाही. त्यात काय कमीपणा वाटायचंय र? हे बघ सुंदर, तुझी आई शेवटची घटका मोजत असली की नाही तरी घरात बाकीची बी माणसं आहेत म्हणलं. म्या म्हणते यो गोंधळ अजून कशाला वाढवून ठेवायचा. सुंदर, इतकी वर्ष कोल्हापुरात ताईनं आपला मान, आपली किंमत राखून ठेवली होती. पण तू या गरीब लोकांच्या जमिनी ऐकून सगळे आबरू धुळीला मिळवलीस. आता ताई शुद्धीवर आल्यावर आता तिला काय आण कसं तोंड दाखवणार आहे. तुझ्या ह्या एका निर्णयामुळं अख्खं घरदार गोत्यात आले. कळतंय का तुला? हे सगळं असं होणार आहे हे जर ठाव असतं ना मला तर मी ह्यो व्यवहारच होऊन दिला नसता. आता तूच मला सांग, या व्यवहारात जमिनी ज्या लोकांनी घेतल्यात त्या जमिनी परत करायला तयार होतील का ते? तुम्ही काय बी निर्णय घ्या हो, पण आमच्या जमिनी आम्हाला मिळवून द्या. ते बी लवकरात लवकर. आम्ही कर्ज घेतलं, निम्याहून जास्त फेडत बी आलोय. हे विश्वासानं जपणं तुमचं काम होतं. वसुंधरा मॅडमच्या शब्दाचा मान राखतो म्हणून आम्ही ह्याची कुठं नोंद बी नाही ठेवली. हे तुम्हाला आधी समजायला पाहिजे होतं. आमच्या जमिनी आम्हाला मिळवून द्या, नाहीतर आम्ही कायदेशीर कारवाई करू तुमच्यावर. सुंदर, निस्ता घुम्यागत उभा राहू नकस इथं. उत्तर दे त्यांना. अरे केवढी मोठी घोड चूक करून ठेवली तू, कळते का तुला? कशा देणार यांच्या जमिनी परत? त्या कशा द्यायच्या ते बघा आणि द्या. इतकंच आमचं मागणं आहे. काय बी झालं तरी त्या जमिनीवर आमचा हक्क आहे. तो हक्क आम्हाला द्या. आमच्या जमिनी आमच्या. तुला नाही असं ह्यांच्या जाळ्यात अडकू देणार मी. आलेच. हक्क आहे आमचा. आमचा हक्क आहे त्यो. प्रताप, या संधीचं सोनं करून घे. सुंदरला आता आपण आधार दिला तर पुऱ्या आयुष्यात तो आपल्या शब्दाबाहेर काही जायचा नाही. उपकाराचं वज कायम त्याच्या मानगुटीवर राहणार. थांबा 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 थांबा. अहो थांबा की. हे बघा, जे काही झालं त्याबद्दल म्या तुमची माफी मागतो. कसं आहे, वसुंधरा वहिनीची तब्येत लई खराब झाली, त्यामुळे सुंदर टेन्शन मध्ये. त्यामुळे भावनेच्या भरात तो आता काय बी निर्णय घेऊ शकत नाहीये. हो, त्याला जरा येळ द्या की. आणि हे बघा, तुमचं काय बी नुकसान होऊ देणार नाही आम्ही. पण आता त्याला काय बोलू नका. आपण नंतर यावर बोलू की. वहिनीसनी जरा बरं वाटायला लागलं ना का आपण बोलू, चर्चा करू यावर. म्या तुमच्या मोर हात जोडतो, परे समज थांबवा आता. सुंदर, ए बाबा तू चल जरा आत चल. आणि शांत राहा बाबा. ये चल 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 ये. अरे सुंदर, अरे काय